हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्परंट. आणि वोक ॲस्परंट या चॅनलवरती आपण स्टुडंटसाठी जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असतील, मग सिनियर स्टुडंट असतील तर त्यांच्या जॉबशी रिलेटेड काही अपडेट असतील, वेगवेगळ्या येणाऱ्या सरळ सेवेच्या एक्झाम असतील किंवा गव्हर्मेंट जॉबशी रिलेटेड किंवा इवन प्रायव्हेट जॉब, इंटर्नशिप याच्याशी रिलेटेड जी ही इन्फॉर्मेशन असेल ती बघत असतो. त्यानंतर कॉलेज गोईंग स्टुडंट असतील तर त्यांच्याबद्दल पण ज्या गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहे किंवा ॲडमिशन प्रोसिजर ज्याही मला जितक्या माहिती आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. आणि तुम्हालाही अशीच नवीन नवीन इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मागच्या काही दिवसांमध्ये सरळ सेवेच्या बऱ्याच एक्झाम ज्या आहेत त्या होऊन गेल्या आहेत. बऱ्याच ॲड ज्या आहेत त्या आल्या होत्या, जसं ICDS असेल, महिला बालविकास असेल, समाज कल्याण असेल, म्हाडा, तलाठी, आदिवासी विकास विभाग, बऱ्याचशा ॲड ज्या आहेत त्या येऊन गेल्या आहेत. आणि आता हळूहळू ॲड ज्या आहेत त्या कमी झाल्या आहे. मागच्या काही दिवसांमध्ये ॲड येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं आहे. परंतु मागच्या तुम्ही जर 8 दिवसांपासून बघितलं असेल तर एक GR बऱ्याच व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की 150 दिवसांमध्ये 75,000 पदांची सरळ सेवेने जी आहे ती भरती करायची आहे. आणि त्याचबरोबर नगर परिषदेची देखील बऱ्याच दिवसांपासून असं सुरू आहे की नगर परिषदेची देखील ॲड जी आहे ती येणार आहे. तर आपण आधी ते बघूया की नगर परिषदेच्या ॲडबाबत काय, आणि त्यानंतर वेगवेगळे कुठले असे पद आहे ह्या 150 दिवसांमध्ये ज्यांच्या ॲड येण्याच्या चान्सेस आहे, जेणेकरून जुलै, ऑगस्ट किंवा जास्तीत जास्त सप्टेंबरपर्यंत या ॲड येऊ शकता. त्याच्यामुळे जे कोणी हा विचार करतं आहे की सध्या ॲड वगैरे आलेल्या नाही तर त्यांनी त्यांचा अभ्यास थांबवू नका. तुम्ही जसा आधी अभ्यास करत होता तसंच हळूहळू अभ्यास जो आहे तो करत राहा. तर हा नगर परिषद प्रशासन संचालनाकडून लेटेस्ट GR आलेला आहे. डेट बघू शकतात तुम्ही, 29 मे 2025ची डेट आहे. तर विषय याचा बघू शकतात. आणि ही जी नोटीस आहे ही सर्व जिल्हाधिकारी आहे त्यांना देण्यात आलेलं हे परिपत्रक आहे. याचा विषय आहे राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट रिक्त पद भरती करण्याबाबतचा हा GR सगळीकडे गेलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता शासनामार्फत 150 दिवसांमध्ये 150 दिवसांमध्ये, आणि हे 150 दिवसांची टाईमलाईन पण दिलेली आहे की 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या 150 दिवसांमध्ये कार्यक्रम राबवण्यात येतो आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या सरळ सेवा पदांच्या भरती ज्या आहेत त्या करायच्या आहे. यामध्ये 75,000 पदभरती जे आहे ते सरळ सेवेने भरायचे असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती देखील तयार करण्यात किंवा गठीत करण्यात आलेली आहे. करायची असं नाही की ती ऑलरेडी समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही नगर परिषदेची एक्झाम जी आहे ती TCS किंवा IBPS या दोनच कंपन्यांमधून कुठली तरी एक कंपनी जी घेईल. बरेच लोक म्हणतात जास्त चान्सेस आहे की ही एक्झाम TCS घेईल. लास्ट इयर आय थिंक IBPSने घेतली होती. लास्ट इयर एक्झाम नव्हती झाली. आय थिंक 2023ला ॲड आलेली होती. ती जी मागची भरती होती ती IBPSने घेतलेली होती. आता या भरतीच्या बाबतीत काही डेट्स पण सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, त्या पण बघूया आपण. तर इथे तुम्ही बघू शकतात नगर परिषद भरती गट क ची जी आहे ती 2151 पदं जी ती रिक्त आहे, आणि गट ड ची जी आहे ती 978 पदं जी आहे ती रिक्त आहे. एकूण जी आहे ती 3129 पदांसाठी ही पदभरती येण्याची शक्यता आहे. आणि याची जाहिरात जी आहे ती 15 जुलैपर्यंत अपेक्षित आहे. फक्त जाहिरात येण्याचंच नाही तर परीक्षा कधी कंडक्ट होऊ शकते, आणि इव्हन तुम्ही रिझल्ट जो आहे तो सप्टेंबरपर्यंत लावायचा आहे या देखील डेट आहेत. जर त्यानुसार झालं तर तुमची एक्झाम जी आहे ती सप्टेंबरच्या आधी म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्येच ही एक्झाम होण्याची शक्यता आहे जर डेट वाईज गेलं तर नगर परिषदेबाबतीत झालं हे सगळं. तर या व्यतिरिक्त जर 150 दिवसांचा कार्यक्रम आहे त्यात जे 75,000 पदं भरायचे, या व्यतिरिक्त मग दुसऱ्या कुठल्या विभागांमध्ये पदे रिक्त आहे ते बघूया. वन विभागामध्ये 13,000 पदं रिक्त आहे. त्यानंतर आरोग्य विभागामध्ये 4,000 पदं रिक्त आहे. त्यानंतर गृह विभाग म्हणजे पोलीस खात्यामध्ये 10,000 पदं रिक्त आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका काही महानगरपालिकांच्या ॲड येऊन गेल्या आहे, परंतु बाकीच्या ठिकाणच्या ॲड येणं जे ते बाकी आणखी. त्यानंतर MPSC थ्रू 10,000 पदांची भरती जी ती होणार आहे. त्याच्यानंतर पशुसंवर्धनची 13,000 पदांची भरती होणार आहे. तुम्ही मागेच बघितलं असेल MPSCची पशुसंवर्धनची बरीच मोठी ॲड आली होती.
तर पशुसंवर्धनमध्ये 13,000 पदे. त्यानंतर नगर परिषदची 3,000 पदांची भरती आहे. त्यानंतर तलाठीची 2,500 पदांची भरती आहे. बरेच लोक म्हणत आहेत की तलाठीची ही भरती पण येईल, परंतु वाटत नाही आहे सध्या की तलाठी भरती लगेच सरळ सेवेने भरली जाईल. खूप चान्सेस आहे की तलाठीचे पदं हे 2026मध्ये MPSCकडेच जातील, कारण आणखी वेटिंग लिस्टचा पिरियड पण वाढवलेला आहे आणि वेटिंग लिस्टचा पिरियड संपल्यानंतर लगेचच पदभरती होईल असं वाटत नाही आहे, परंतु जर झालं तर चांगलंच आहे. त्यानंतर शिक्षक 10,000 पदं जी येते रिक्त आहे आणि न्याय विभाग याच्यामध्ये 5,000 पदं जी येते रिक्त आहे. तर आता या ॲड येणं जे आहे ते अपेक्षित आहे. जुलै किंवा ऑगस्टमध्ये या ॲड येणं अपेक्षित आहे. तर तुम्ही तुमचा जो स्टडी आहे तुमच्या ज्या 4 विषयांचा, मग एक्झाम कुठलीही कंपनी घेऊ, TCS घेऊ किंवा IBPS घेऊ, तुम्ही तुमचं मराठी, इंग्लिश, त्यानंतर मॅथ्स असेल, त्यानंतर सामान्य ज्ञान वगैरे हे विषय चांगले करून ठेवणं गरजेचंच आहे. कारण जर तुमची सगळ्या सब्जेक्टवरती स्ट्रॉंग कमांड असेल, सगळ्या सब्जेक्ट जरी नाही म्हटलं तरी तुमची 3 सब्जेक्टवरी जरी चांगली स्ट्रॉंग कमांड असेल, तरी तुमचा एक सब्जेक्ट तुम्ही थोडासा कमी मार्क्स घेतले तरी तुमचे सिलेक्शन होण्याचे चांगले चान्सेस असतात. आणि यावेळी देखील बरीच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर ह्या सरळ सेवेच्या ॲडसोबतच आल्या तरी तुमचा अभ्यास चांगला झालेला असला तरी तुम्हाला यश मिळण्याचे चांगले चान्सेस आहे. तर ज्यांचं कुठे बऱ्याच मुलांचं या सरळ सेवेमध्येच सिलेक्शन झालेलं आहे. बऱ्याच मुलांचा ज्यांचा चांगला अभ्यास होता त्यांनी म्हणजे अभ्यास करून 3-3, 4-4 पोस्ट मिळालेल्या आहेत त्या मुलांना सरळ सेवेत थ्रूच. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते सिलेक्ट झालेले आहेत. बरेच मुलं आहेत असे. तर तुम्ही देखील अभ्यास करत राहा आणि कशाशीही रिलेटेड जर कुठली ॲड असेल, कशाशीही रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टेलिग्रामला माझा ग्रुप आहे त्याच्यावरती मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला पर्सनली पण मेसेज करू शकता. तुमचे काही डाऊट असेल स्टडी रिलेटेड किंवा कुठल्या ॲड रिलेटेड किंवा तुम्हाला काही समजत नसेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही कमेंट देखील करू शकता. त्याचाही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि थँक्यू आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना स्टडीसाठी.